नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा करिअर अप अकॅडमीच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपला व्हिडिओ नंबर आहे 5वा, पार्ट 5 हा असणार आहे आणि आपण या सगळ्या मागच्या 4 पार्ट्समध्ये पाहिलं आहे कम्युनिकेशन आणि त्याचे टाइप्स। UGC नेट सेट दोन्ही एक्झामला खूप महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे। माझे नाव प्रसाद मोताळे आणि या 4 पार्ट्स नंतर आणि तुमच्या खूप महत्त्वाच्या प्रतिसादानंतर आपला 5वा पार्ट तुमच्या समोर घेऊन येत आहोत। लेट्स सी की यार आज आपण काय काय पाहणार आहोत। पण जसं की माझे लेक्चर्स पाहणारे सर्व विद्यार्थ्यांना माहिती असेल, मी पुढच्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरची थोडीशी झलक दाखवत असतो। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय घेतलंय ते मी एकदा दाखवून देतो आणि जर तुम्हाला ते डिटेलमध्ये बघायचं असेल तर आय होप तुम्ही मागचा पार्ट 4 नक्की बघा। मागच्या पार्ट 4 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण टाइप्स ऑफ कम्युनिकेशन पाहिलं होतं। कम्युनिकेशनचे प्रकार ते कोणकोणते, तर ऑन द बेसिस ऑफ रिलेशनशिप और एजंट्स, ठीक आहे, संबंधाच्या आधारावर आपण पाहिलं होतं किंवा एजंट्स म्हणजे संख्येच्या आधारावर पाहिलं होतं की नेमकी ते कॉन्व्हर्सेशन करणाऱ्यांची संप्रेषण करणाऱ्यांची संख्या किती असते, एजंट्स किती आहेत, त्याच्यात लोक किती आहेत बोलणारे किंवा संभाषण करणारे किंवा त्यांच्यात संबंध काय, याच्या आधारावर आपण काही प्रकार पाहिले होते। त्याच्यातला पहिला प्रकार पाहिला होता इंट्रापर्सनल म्हणजे आंतरवैयक्तिक। याचा थोडासा पुढचा प्रकार फेस टू फेस म्हणजे समोरासमोरचं संप्रेषण, ठीक आहे। इंट्रापर्सनलचा मोठा भाऊ इंटरपर्सनल म्हणजे व्यक्ती अंतर्गत संप्रेषण। मराठी शब्दांमध्ये चुका करू नका, मराठी शब्द कधी कधी कन्फ्यूज करतात आणि थोडक्यात हे दोन टाइप सुद्धा इंग्लिश मधले कन्फ्यूज करतात, इंट्रा आणि इंटर। मागच्या लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये मी समजून सांगितलं, तेवढं पाहून घ्या। गट संप्रेषण, ग्रुप कम्युनिकेशन आणि सगळ्यात शेवटचं आहे मास कम्युनिकेशन। मास मीडिया म्हणतो ना, न्यूज चॅनल, वर्तमानपत्र वगैरे वगैरे, मास कम्युनिकेशन, ठीक आहे। याला आपण म्हणू शकतो जनसंप्रेषण, ज्याच्यामध्ये लोकसंख्या खूप असते किंवा संप्रेषण करणाऱ्यांची संख्या, संवाद साधणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त असते। आणि मग आपण काही इमेजेसच्या माध्यमातून हे थोडक्यात समजून घेतलं होतं। इंट्रापर्सनल म्हणजे सेल्फ टॉक असतो, ठीक आहे, स्वतःसोबत बोलणं असतं। हे मी डिटेलमध्ये समजून सांगितलं होतं, प्लीज मागचे व्हिडिओ बघून घ्या। एकटाच व्यक्ती जर बोलतोय त्याला म्हणतात इंट्रापर्सनल, अंतरवैयक्तिक, ठीक आहे, शब्द व्यवस्थित समजून घ्या, अंतरवैयक्तिक किंवा अंतर्गत वैयक्तिक। मी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये याचे 2 वेगवेगळे शब्द पाहिलेत सॉरी। इंट्रापर्सनलला म्हणतात एक तर अंतर्गत वैयक्तिक किंवा अंतरवैयक्तिक, ठीक आहे, जवळपासचे शब्द आहे। सेल्फ टॉक, स्वतःशी विचार जेव्हा करतो ना आपण तेव्हा ते संप्रेषण असतं इंट्रापर्सनल, ठीक आहे। याचा मोठा भाऊ इंटरपर्सनल म्हणजे व्यक्ती अंतर्गत, 2 व्यक्तींमध्ये झालेलं, ठीक आहे, एकमेकांमध्ये विचारांची आदान प्रदान कोणत्या कम्युनिकेशनमध्ये होते तर इंटरपर्सनल, 2 व्यक्तींमध्ये विचारांची, तसं सगळ्याच याच्यामध्ये विचारांची आदान प्रदान होते, पण याचा तो एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे। फेस टू फेस याच्यात जास्त असतं, पण फेस टू फेस नसलं तरी इनडायरेक्ट सुद्धा असू शकतं। इंटरपर्सनलचा एकच अर्थ व्यक्ती अंतर्गत म्हणजे 2 व्यक्ती मिनिमम पाहिजे, त्यापेक्षा जास्तही असू शकतं, ठीक आहे। पुढचं पाहिलं होतं आपण फेस टू फेस कम्युनिकेशन म्हणजे समोरासमोर झालेलं, व्यक्ती एकमेकांपासून दूर नाही, एकमेकांसमोर प्रेझेंट असतात आणि हा इंटरपर्सनल व्यक्ती अंतर्गत संप्रेषणाचा एक सब टाईप पडतो, उपप्रकार पडतो। कोणता? फेस टू फेस, समोरासमोरचं संप्रेषण। जसा हा व्यक्ती या 4-5 जणांसमोर आपलं ज्ञान पाझळतोय, म्हणजेच थोडक्यामध्ये काहीतरी बोलतोय, संप्रेषण करतोय, तर हे फेस टू फेस झालं, एकमेकांच्या समोर उभे आहेत हे, ठीक आहे। मग फेस टू फेस कम्युनिकेशन नंतर आपण पाहिलं होतं गट संप्रेषण, ग्रुप कम्युनिकेशन। याच्यामध्ये काय असतं, 1 पर्सन टॉक्स टू मेनी, एक ग्रुप वेगवेगळ्या ग्रुपशी बोलू शकतो, ठीक आहे। तर थोडक्यामध्ये एक व्यक्ती 10 जणांशी जेव्हा बोलतो तेव्हा त्याला ग्रुप कम्युनिकेशन म्हटलं जातं, गट संप्रेषण म्हटलं जातं। बघा, हा एक टोटल एकच ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये आतल्या आत संप्रेषण चालू आहे। 2 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये संप्रेषण नाहीये मित्रांनो, हे एकाच ग्रुपमध्ये आतल्या आत चालू आहे। एक व्यक्ती 10 जणांशी बोलतोय तर थोडक्यात त्याला म्हणतात ग्रुप कम्युनिकेशन। आणि जेव्हा 2 गट सोबत एकमेकांशी बोलतात, 2 गट, याच्यात 4-5 जण, याच्यात 4-5 जण, हे एकमेकांशी बोलतात तेव्हा त्याला म्हणतात इंटर ग्रुप कम्युनिकेशन। आणि फक्त जेव्हा एकच गटातले 5 व्यक्ती एकमेकांसोबत बोलतात तेव्हा त्याला म्हणतात ग्रुप कम्युनिकेशन, ठीक आहे। कन्फ्यूज होऊ नका, वाटलंच तर व्हिडिओ बॅक घेऊन परत एकदा मी आता काय बोललो ते पाहून घ्या। मास कम्युनिकेशन, जनसंप्रेषण, ठीक आहे, सगळ्यात व्यापक कुठला संप्रेषणाचा प्रकार असेल, सगळ्यात मोठं संप्रेषण
परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की सगळ्यात जास्त व्यक्ती कोणत्या संप्रेषणामध्ये असतात, ठीक आहे, सगळ्यात जास्त लोकांची संख्या कोणत्या संप्रेषणात असते, मास कम्युनिकेशन. 1% टॉक्स टू प्लेथोरा. प्लेथोरा म्हणजे अति जास्तपणा. मग मास कम्युनिकेशनचे हे माध्यम आहेत, साहित्य आहे, ठीक आहे, न्यूज चॅनल्स, न्यूजपेपर, यूट्यूब वगैरे 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 वगैरे. तर इथपर्यंत होतं आपलं लास्ट लेक्चर, ठीक आहे. UGC सेटचा रिलेटेड हा व्हिडिओ आहे, UGC सेटला डेडिकेटेड हा व्हिडिओ आहे. तर आपण या पूर्ण सिरीजमध्ये कम्युनिकेशनच्या तेच टॉपिक घेतोय जे UGC सेटच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी दिलेले आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, नेहमी सरप्राइजेस येतात, नेहमी कधी कधी शॉक लागतात मुलांना, नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकवल्या जातात. तर कधी कधी सरप्राइजेस जर एक्झामला आले, म्हणून पुढच्या 5 मिनिटाचं एक सेशन मी तुमच्यासाठी एक्स्ट्रा ठेवतोय, थोडंसं सिलेबस बाहेरचं. समजून घ्या, जर एक्झामला आलंच तर तुम्ही नाव घेताल की सरांनी हे पण शिकवलं होतं, ठीक आहे. हे अदर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आहे जे सिलेबसमध्ये इन्क्लूड नाही, पण तरी पण संप्रेषणाचे हे प्रकार पडतात, ठीक आहे. मी थोडक्यात समजून सांगेल, काळजी करू नका, ठीक आहे. क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन, वेगवेगळ्या कल्चरमध्ये होणारं कम्युनिकेशन, ठीक आहे, वेगवेगळ्या परंपरा यूज करणाऱ्या लोकांमध्ये होणारं कम्युनिकेशन, ठीक आहे. रिमोट कम्युनिकेशन. रिमोट कम्युनिकेशन म्हणजे दूरस्थ संप्रेषण, ठीक आहे. डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा विकास होतो, विकासात्मक संप्रेषण, ठीक आहे. हे फक्त नावं आहेत, मी एक्सप्लेन करतो, काळजी करू नका, ठीक आहे. ऑडिओ व्हिज्युअल, सॉरी, मी हे ज्या इमेजेस आहेत त्या चेंज करायचं राहिलं माझं. काल रात्री मी PPT बनवत होतो, थकलेलो होतो. पण क्रॉस कल्चरल साईड, हे इमेजेसवर फोकस करू नका प्लीज. इमेजेस मी नंतर चेंज करेल वाटलंच तर पुन्हा, पण क्रॉस कल्चरल नावांवर फोकस करा प्लीज, ठीक आहे. वेगवेगळ्या कल्चरमध्ये होणारं डेव्हलपमेंटल, जिथे तुमचा विकास होतो, ठीक आहे. रिमोट, दूरस्थ, ठीक आहे. हे प्लीज यांना क्रॉस करून देतो, म्हणजे विद्यार्थ्यांना जे मधूनच व्हिडिओ पाहत आहेत त्यांना समजेल, ठीक आहे. ह्या ज्या इमेजेस आहे याच्याकडे लक्ष देऊ नका, ठीक आहे. इकडे पण एक इमेज येईल, याच्यावर लक्ष देऊ नका, ठीक आहे. या इमेजेस मॅच नाही करत आहे. क्रॉस कल्चरल म्हणजे वेगवेगळ्या कल्चरमध्ये होणारं संस्कृती संप्रेषण, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये होणारं आंतरसांस्कृतिक म्हणू शकतो आपण त्याला. डेव्हलपमेंटल, विकासात्मक कम्युनिकेशन. रिमोट, दूरस्थ संप्रेषण. ऑडिओ व्हिज्युअल, मराठीतून वर्ड काय याला प्लीज समजून घ्या, ठीक आहे. ऑडिओ व्हिज्युअलला जे दिसतं सुद्धा आणि जे ऐकू सुद्धा येतं त्याला म्हणतात ऑडिओ आणि व्हिज्युअल, ठीक आहे. माहिती सुद्धा कन्फ्यूज होऊ नका. दृकश्राव्य, ठीक आहे. काय नाव आहे याला? दृकश्राव्य. एक्झाममध्ये मी मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहिलं, खूप वेगवेगळे शब्द वापरून ना कन्फ्यूज करायचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. तर तसं आज समजेलच तुम्हाला, मजा येईल आजच्या लेक्चरमध्ये. तर ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दृकश्राव्य. आणि शेवटचं आहे तुमचं इंटर ग्रुप, म्हणजे 2 वेगवेगळ्या गटांमध्ये होणारं संप्रेषण. आधी आपण गट संप्रेषण पाहिलं, याला आपण म्हणूयात अंतर्गट संप्रेषण, ठीक आहे. कळतंय? किंवा व्यक्ती अंतर्गत म्हणण्यापेक्षा गट अंतर्गत संप्रेषण हाही त्याला एक प्रॉपर शब्द असू शकतो. ठीक आहे. 2 वेगवेगळ्या गटांमध्ये होणारं संप्रेषण, गट अंतर्गत संप्रेषण, दृकश्राव्य, दूरस्थ, विकासात्मक आणि क्रॉस कल्चरल, ठीक आहे. संस्कृती अंतर्गत किंवा आंतरसांस्कृतिक आपण त्याला वापरू शकतो शब्द, ठीक आहे. पुढे जाऊया. तर हे आपण डिटेलमध्ये पाहू, काळजी करू नका, मी डिटेलमध्ये व्यवस्थित समजून सांगतो इमेजेसच्या माध्यमातून. आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल. ही फक्त एक काइंड ऑफ इंडेक्स जसा असतो ना पुस्तकाचा, अनुक्रमणिका तशी आहे. आपण एक एक करून व्यवस्थित पाहून घेऊ. इथून पुढचे 5 मिनिट जे आहेत बघा, हा जो सिलेबस आहे तो एक्झाममध्ये इन्क्लूड नाही आहे, पण जर इफ इन केस सरप्राईज आलं सॉल्व्ह करू शकाल, ठीक आहे. चलो, पहिल्या प्रकाराकडे जाऊयात आपण, ठीक आहे. क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन. क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये झालेलं कम्युनिकेशन, ठीक आहे.
वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये झालेलं कम्युनिकेशन, वेगवेगळ्या परंपरेमध्ये झालेलं कम्युनिकेशन. आता इथे या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल शब्द तुम्हाला एकच आहे, हॅलो. ठीक आहे, पण ते वेगवेगळ्या भाषेमध्ये कसा बोलला जातो. कुठे होला म्हणतात, स्पॅनिशमध्ये आय थिंक ओला म्हणतात. ठीक आहे, ते गाणं नाही चालू का आजकाल, ओला मोताले ताले असं काहीतरी फालतू, म्हणजे मला कळलंच नाही ते गाणं, पण असं चालू आहे रील्समध्ये. तर थोडक्यात तो ओला म्हणजे हॅलो म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, बऱ्याचशा वेगवेगळ्या भाषांमध्ये. तर जेव्हा दोन वेगवेगळ्या गटांमध्ये संप्रेषण होतं, ठीक आहे, सॉरी गट नाही, कल्चरमध्ये संप्रेषण होतं. कोणतं आपल्याला काय पाहिजे, ठीक आहे, कल्चर पाहिजे, पण ते पण कसे, डिफरंट पाहिजे. दोन वेगवेगळ्या कल्चरमध्ये जेव्हा संप्रेषण होतं तेव्हा त्याला म्हटलं जातं क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन. ठीक आहे, क्रॉस कल्चर म्हणजे विविध भिन्न कल्चरमध्ये. फॉर एक्झाम्पल, याचे एक्झाम्पल आपण पाहू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल कोणी पंजाबी आहे, ठीक आहे, आणि तो महाराष्ट्रीयन सोबत बोलतोय. एखादा पंजाबी महाराष्ट्रीयन सोबत बोलतोय, महाराष्ट्रीयन पंजाबी सोबत बोलतोय, तर हे उदाहरण कशाचं होऊन जाईल, क्रॉस कल्चर. कारण की पंजाबी लोकांचे कल्चर वेगळं, महाराष्ट्रीयन लोकांचं कल्चर वेगळं. ते फेटा बांधतात मोस्टली. महाराष्ट्रामध्ये फेटाच्या ऐवजी जास्त करून जसं आपण म्हणू शकतो त्यांची पगडी असते, सॉरी माय मिस्टेक, त्यांची पगडी असते, आपला फेटा असतो. ठीक आहे, तर पगडी आणि फेटा कल्चर वेगवेगळे. त्यांची भाषा पंजाबी मातृभाषा. ठीक आहे, तुसी की केंदा वगैरे वगैरे असे शब्द व्यवस्थित. तर माझे बरेचसे पंजाबी मित्र शिकून घेत असतो त्यांच्याकडून. इफ इन केस माझं कम्युनिकेशन कधी क्रॉस कल्चर झालं तर मला वेगवेगळ्या भाषा माहिती असाव्या, म्हणून मी बरेच वेगवेगळे भाषिक जे पण भेटतात त्यांच्याकडून त्यांच्या भाषेतले थोडेसे तोडके मोडके रोजच्या लँग्वेजमधले वाक्य मी शिकून घेत असतो. ठीक आहे, जसं आसामीज काही मित्र आहे, आसाममध्ये तू काय करतो किंवा कसं आहे, मजेत का, हे कसं विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल, की करी असा, की खबर, ठीक आहे, काय करतोय, काय खबर आहे तुझी, तर थोडक्यात असं विचारलं जातं आसाममध्ये. महाराष्ट्रीयनला महाराष्ट्रीयन म्हणतात, आसामीजला अखोम असा शब्दसुद्धा वापरला, AXOM, अखोम असा शब्द. तर थोडक्यामध्ये जेव्हा मला नॉलेज असेल दुसऱ्या भाषेचं तेव्हाच क्रॉस कल्चर कम्युनिकेशन खूप इम्प्रेसिव्ह होईल. ठीक आहे, तर याला एक तिसरा पॉईंटही म्हणू शकतो आपण की याच्यामध्ये ना थोडंसं कल्चर नॉलेज गरजेचं असतं. ठीक आहे, दुसऱ्याचं जे कल्चर आहे त्याचं नॉलेज मला खूप गरजेचं असतं, तेव्हाच संप्रेषण आमचं तितकं प्रभावी होईल. विदाऊट नॉलेज, विदाऊट अदर कल्चर नॉलेज आमचं क्रॉस कल्चर कम्युनिकेशन तितकं प्रभावी होणार नाही. तर याच्यात लिमिट्स भरपूर येतात, बंधन भरपूर येतात. आय होप या इमेजवरून तुम्हाला कळून गेलं असेल क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन असतं काय, वेगवेगळ्या कल्चरमध्ये झालेलं संप्रेषण. ठीक आहे, सिलेबस बाहेरचं म्हणून मी थोडक्यात ओळख करून देतोय फक्त, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला नवीन काही वाटू नये की बाबा मी हे पाहिलंच नाही किंवा सरांनी हे शिकवलंच नाही. ठीक आहे, पुढचा पार्ट पाहून घेऊ आपण, डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन, विकासात्मक कम्युनिकेशन. काय म्हटलं जाईल याला, विकासात्मक संप्रेषण. ठीक आहे, आता बघा हे कोणतं कम्युनिकेशन असतं, तर असं संप्रेषण ज्याच्यात श्रोत्याचा, जो तुमचा ग्राहक असतो त्याचा विकास होत असेल त्याला म्हणतात डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल, ही व्याख्या तुम्हाला मी मुद्दाम ठेवली आहे. डेव्हलपमेंट कम्युनिकेशन इज अ डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे थोडक्यात ही एक शाखा आहे. ठीक आहे, कशाची, इन डेव्हलपमेंट प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, की विकासात्मक नियोजन आणि त्याची अंमलबजावणी याची एक शाखा आहे. काय, डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन, इन विच अ मोर ॲडिक्वेट अकाउंट इज टेकन. ज्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट, ॲडिक्वेट म्हणजे खूप अप्रोप्रिएट, खूप परफेक्ट असं अकाउंट घेतलं जातं, म्हणजे परफेक्ट शब्द वापरले जातात. बघा आता मी जे शिकवतोय, आपल्यामध्ये जे कम्युनिकेशन चालू आहे एक प्रकारे डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन चालू आहे. माझा व्हिडिओ बघून तुमचं ज्ञान वाढतंय, तुमचा विकास होतोय, तर एक प्रकारचं आपल्यामध्ये चालणारं संप्रेषण हे डेव्हलपमेंटल कम्युनिकेशनचाच एक हिस्सा आहे. याच्यामध्ये काय असतं तर माझी प्लॅनिंग आहे, प्रत्येक माझं संप्रेषण विथ प्लॅनिंग मी करतोय, व्यवस्थित शब्द वापरतोय आणि सगळ्यात ॲडिक्वेट डेटा ठेवलेला आहे मी. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलतोय किंवा मी माझ्या बॉसशी बोलतोय, तर
शब्द माझे व्यवस्थित असतील पण डेटा एक्झॅक्टली ॲडिक्वेट असेल असं नाही. पण विकासात्मक संप्रेषणमध्ये ना डेटा ॲडिक्वेटचा अर्थ कळतोय तुम्हाला? ॲडिक्वेट म्हणजे 100% बरोबर, अतिशय योग्य, अचूक असा. ठीक आहे, तर अचूकता याचं एक खूप मोठं उदाहरण असतं डेव्हलपमेंटल कम्युनिकेशनचं. विकास तेव्हाच होईल ना जेव्हा डेटा, माहिती ही अचूक आहे, संदेश हा अचूक आहे, तेव्हाच हा म्हणजे जो काही संप्रेषण आहे त्याच्यात विकास घडून येईल आणि त्याचा हेतू साध्य होईल. तर विकासात्मक संप्रेषणात इम्पॉर्टंट काय तुमचं, लेट मी चेंज द कलर, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं ॲडिक्वेट अकाउंट. ठीक आहे, टेकन ऑफ ह्युमन बिहेवियरल फॅक्टर्स. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट महत्त्वाचं असतं याच्यात, ह्युमन बिहेवियरल फॅक्टर्स म्हणजे एखादा व्यक्ती वागतो कसा, त्याचं बिहेवियर कसं आहे ते जाणून घेऊन त्याला बोललेलं संप्रेषण म्हणजे ॲडिक्वेट डेटा घेऊन केलेलं संप्रेषण म्हणजे डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन इन द डिझाईन ऑफ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स अँड देअर ऑब्जेक्टिव्ह. आणि याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं की बाबा व्यक्तीचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ठीक आहे, व्यक्तीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. या संप्रेषणाचा मूळ उद्देश असतो की समोरच्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. डेव्हलपमेंट कम्युनिकेशन कन्सिस्ट ऑफ 2 ब्रॉड कॉन्सेप्ट्स. 2 महत्त्वाच्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. एक असतं डेव्हलपमेंट, एक असतं कम्युनिकेशन. एक असतो तुमचा होणारा विकास, ठीक आहे, आणि एक असतं विकास हा हेतू ठेवून केलेलं संप्रेषण. ठीक आहे, तर बघा या गोष्टी लक्षात ठेवा. असं कम्युनिकेशन ज्याच्यात विकास खूप इम्पॉर्टंट असतो त्याला म्हणतात डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन. तुम्ही यूट्यूबमध्ये वेगवेगळे एज्युकेशनल व्हिडिओज पाहता तर काइंड ऑफ तेही एक प्रकारचं डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन असतं. आता बघा समजून घ्या, आपल्या दोघांमध्ये होणारं म्हणजे तुम्ही बसलेले आहात आणि मी शिकवतो आहे, आपल्यामध्ये होणारं कम्युनिकेशन, विकासात्मक कम्युनिकेशन नेमकं कसं ते एका एक्झाम्पलवरून समजून सांगतो. बघा, मी हा जो डेटा आणलेला आहे हा तुम्हाला समजेल आणि डोळ्यांनी दिसेल अशाच आकाराचा आणि साईजचा किंवा साईजचा आपण ठेवलेला आहे. ठीक आहे, दुसरी एक गोष्ट, एक्झाममध्ये इंग्लिश खूप लवकर कळते कारण की बघा ज्यांनी नेट सेट दिलेला आहे ना, कधी कधी मराठीतले शब्द खूप अवघड वाटतात कारण की मराठीचा इतका डिटेल अभ्यास आपण केलेला नसतो. इंग्लिशचे शब्द प्रश्नांचे थोडेसे सोपे वाटतात कारण की इंग्लिश आपण तेवढी ऐकलेली असते. दृकश्राव्य आपण जास्त ऐकलं नाही, पण ऑडिओ व्हिडिओ हे 2 शब्द आपण खूप ऐकलेत आयुष्यात. कळतं एक एक्झाम्पलवरून. तर थोडक्यामध्ये मी इंग्लिश डेटा का ठेवला हा जरा सोपा जाईल. यालाच मराठीतून जर केलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, गोंधळात पडाल. मराठीतून मी समजून सांगतोय. तर किती प्लॅनिंग केली आहे बघा ना, मी डेटा इंग्लिशमधून ठेवला, माझी बोलण्याची जी लँग्वेज आहे ती मराठी ठेवली कारण की जास्त करून आपले विद्यार्थी हे महाराष्ट्रातलेच असतील म्हणून मराठी भाषा त्यांना कळेल. तर तुमचं बिहेवियर कसं आहे हे मी अंदाजा लावला. तुमचं बिहेवियर कसं, तर तुम्ही जास्त करून मोबाईलमध्ये पाहणार, प्रत्येकाकडेच लॅपटॉप किंवा PC नसेल, कम्प्युटर नसेल, म्हणून मी याची साईज जास्त ठेवलेली आहे म्हणजे मोबाईलमध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओमधले जे अक्षर आहेत त्याची साईज चांगली कळेल. तुमचं बिहेवियर, तुमच्या गरजा बघून मी माझा डेटा तयार केला आहे, माझा संदेश तयार केला आहे. मराठीतून बोलणं, त्या शब्दांची साईज, माझं संभाषण आणि शांततेत तुम्हाला योग्य शब्द वापरून समजून सांगणं. ॲडिक्वेट डेटा तुमचं बिहेवियर पाहून. आणि या पूर्ण संप्रेषणाचा उद्देश काय, तर तुमचा विकास झाला पाहिजे. कळतंय? तर आपल्यात होणारा एक उदाहरण म्हणून तुम्हाला समजलं असेल की जे आपल्यात संप्रेषण होतंय ते काइंड ऑफ विकासात्मक संप्रेषण आहे, डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन आहे. आय होप तुम्हाला एवढ्या एक्सप्लेनेशनवरून हाही एक प्रकार, हा टॉपिक कळाला असेल. पुढचा टॉपिक पाहून घेऊ फटाफट. आजचं लेक्चर थोडं स्पीडमध्ये घेतोय विद्यार्थी मित्रांनो कारण की आज स्पीड थोडीशी गरजेची आहे. मजा येईल. या लेक्चरमध्ये तुमचे बरेचसे प्रश्न मी कव्हर करून घेणार आहे. पुन्हा आठवतं मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद झाला, आपण छोटे छोटे शॉर्ट्स सुद्धा टाकतोय वेगवेगळ्या प्रश्नांचे आणि त्यांच्या एक्सप्लेनेशनचे, तर तुम्हालाही मजा येते. मी बघतोय व्ह्यूज त्याच्यावर छान मुलं प्रतिक्रिया पण करताय, म्हणून हेही लेक्चर आपण काही नवीन प्रश्न आणलेले आहेत आणि आजही प्रश्नांचा खूप चांगला सराव होईल. आतापर्यंत झालेल्या पार्टवरच ते प्रश्न असतील. ठीक आहे, त्याच्या आधी एवढे फक्त टाईप समजून घ्या. रिमोट कम्युनिकेशन याला आपण म्हणू शकतो, इंग्लिशमधून वर्ड कळाला तुम्हाला, मराठीतून आपण म्हणू शकतो दूरस्थ संप्रेषण. ठीक आहे, काय म्हणू शकतो आपण याला, दूरस्थ संप्रेषण.
ठीक आहे, म्हणजेच रिमोट कम्युनिकेशन. टीव्हीचा रिमोट आपण दुरून यूज करतो ना, टीव्ही पर्यंत जात नाही, दुरून असतं. दूरवर होणारं कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये व्यक्ती हे एकमेकांसमोरनी जगाच्या एका कोपऱ्यातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात चालणारं कम्युनिकेशन, याला म्हणतात दूरस्थ कम्युनिकेशन. ज्याच्यामध्ये परत टीव्ही चॅनल, मीडियाज किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा पत्राने पाठवणं, पत्रसुद्धा एक दूरस्थ कम्युनिकेशनचं उदाहरण आहे. लेटर कोणाला पाठवणं, मेसेज पाठवणं, संदेश पाठवणं, मग ते व्हर्बल असो, नॉन व्हर्बल असो, शाब्दिक असो, अशाब्दिक असो. व्यक्ती तुमच्या समोर उपस्थित नसेल, कुठेतरी दूर असेल, तर ते सगळे प्रकार कशामध्ये मोडतील? दूरस्थ कम्युनिकेशन म्हणजेच रिमोट कम्युनिकेशनमध्ये ते सगळे मोडणार आहे. ठीक आहे, तर व्यक्ती हे समोरासमोर नसतात. फेस टू फेस कम्युनिकेशनच्या ऑपोजिट काय? रिमोट कम्युनिकेशन, दूरस्थ संप्रेषण. ठीक आहे, मग हे सांगायचं झालं तर नॉन व्हर्बल सुद्धा असू शकतं किंवा व्हर्बल सुद्धा असू शकतं. ठीक आहे, दोघांपैकी काहीही चालेल. असं नाही की फक्त शाब्दिकच पाहिजे, असं नाही की अशाब्दिक पाहिजे. समोर प्रेझेंट नको, फक्त कुठेतरी दूर. ठीक आहे, याचं अजून एक वैशिष्ट्य, याच कम्युनिकेशनला इनडायरेक्ट कम्युनिकेशन सुद्धा म्हणू शकतो आपण. दूरस्थ संप्रेषण, इनडायरेक्ट कम्युनिकेशन. ठीक आहे, तर इनडायरेक्ट कम्युनिकेशन आपण शिकून घेतलेलं आहे, पण लिटरली याच्यामध्ये नेमके काय काय प्रकार येतात हे तुम्हाला या स्लाइडमधून कळून गेलं असेल की बाबा व्यक्ती समोरासमोर नको, फक्त दूरवर पाहिजे. मग न्यूज चॅनल असो, यूट्यूब असो, आपलं सुद्धा दूरस्थ संप्रेषण चालू आहे. ठीक आहे, एक संप्रेषण खूप वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. जसं आत्ताच आपण शिकलो, आपलं संप्रेषण डेव्हलपमेंटल संप्रेषण सुद्धा आहे, दूरस्थ संप्रेषण सुद्धा आहे. ठीक आहे, समोरासमोर फक्त व्यक्ती नको. ठीक आहे, तर चला आपण पुढे जाऊया. हा टाईप तुम्हाला कळाला असेल असं समजूयात. नसेल कळाला तर मी आहेच, कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजेच काय? याला मराठी वर्ड तुम्हाला कदाचित सोपा जाईल, किंवा एक्झाममध्ये असे जर शब्द दिसले तर तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. काय म्हणतात याला मराठीतून? तर दृकश्राव्य संप्रेषण. याला मराठीतून काय म्हटलं जातं? तर दृक म्हणजे जे डोळ्याने दिसतं, श्राव्य म्हणजे जे श्रवण केल्या जाऊ शकतं, ऐकल्या जाऊ शकतं. दृकश्राव्य संप्रेषण म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल. जसा हा व्यक्ती आपलं प्रॉडक्ट विकतोय, एक प्रेझेंटेशन सादर करतोय की व्हाय टू बाय माय प्रोडक्ट, माझं प्रोडक्ट का बरं विकत घ्यावं. तर हे सगळे बघा, बाजूला कॅमेरे, प्रकाश लावलेले, माईक लावलेला आहे. हा माईक कशासाठी? हा जो बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. ठीक आहे, समजा इथे तुम्ही कुठेतरी बसलेले आहात, याला बघतात किंवा ऐकतात. ठीक आहे, तर हा जो बोलतोय हा माईकमधून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ठीक आहे, आणि लिटरली तुम्ही ऐकता सुद्धा आणि याला डोळ्याने पाहता सुद्धा आहे. कळतंय, समजतंय तुम्हाला? तर याला म्हणतात दृकश्राव्य. समजून घ्या, एक्झाममध्ये प्लीज कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण की ऑडिओ व्हिज्युअलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? तुम्हाला ऐकणं सुद्धा जमलं पाहिजे, म्हणजेच त्या संदेशातून तुम्हाला ऐकता आलं पाहिजे आणि सोबतच तो संदेश तुम्हाला दिसला पाहिजे. कळतंय? डोळ्याने दिसला पाहिजे, कानाने ऐकता आला पाहिजे. त्यालाच म्हणतात ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन. समजतंय, कळतंय? जसं फॉर एक्झाम्पल, एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकता चित्र हे ऑडिओ व्हिज्युअल एक्झाम्पल आहे का, किंवा खाली ऑप्शन्स असतील की ऑडिओ व्हिज्युअल एक्झाम्पल्समध्ये चित्र हा प्रकार येऊ शकतो का. तर चित्रामध्ये फक्त तुम्हाला दिसतं, ऐकू येत नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला व्यवस्थित केले जातात. तर प्लीज सगळ्यांना व्यवस्थित जर समजत असेल तर ठीक आहे, नसेल समजत तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. तर ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया पुढे नेमका काय प्रकार चालला आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात पुढचा नेमका काय प्रकार आहे आपला राहिलेला एकुलता एक. प्रश्नांवरून ऑडिओ व्हिज्युअल मी क्लिअर करतो, काळजी करू नका. ठीक आहे, इकडे फक्त इमेजेसवरून तुम्हाला क्लिअर होत असेल. हां, हे एक महत्त्वाचं आहे बघा, गट अंतर्गत आणि अंतर्गटीय संप्रेषण दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे, गट अंतर्गत म्हणजे दोन वेगवेगळ्या गटांमध्ये. समजून घ्या, मी इकडे राऊंड करतोय बघा. समजा हा एक गट आहे 2 जणांचा, हे एक कपल आहे, जोडपं आहे, हे एक जोडपं आहे. ठीक आहे, आणि हे एक जोडपं आहे. म्हणजे जोडपं म्हणजे असं समजू नका नवरा बायको, एक जोडी आहे समजून घ्या. हा 2 जणांचा ग्रुप, हा 2 जणांचा ग्रुप, हा 2 जणांचा ग्रुप, हा 2. हे जेव्हा एकमेकांशी कम्युनिकेशन करतील, म्हणजे एक गट डिरेक्टली दुसऱ्या गटाशी बोलेल, तेव्हा त्याला म्हटलं जातं गट अंतर्गत म्हणजेच इंटर ग्रुप कम्युनिकेशन. याच्यात महत्त्वाचं काय आहे?
ठीक आहे, एक मिनिट, इकडे कलर छान दिसेल. याच्यात मिनिमम 2 ग्रुप्स नीडेड. ठीक आहे, मिनिमम किती ग्रुप लागतात? 2 ग्रुपची आवश्यकता नेहमी असते. आपण जे याच्या आधी पाहिलं ग्रुप कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये फक्त एक ग्रुप आणि 4-5 जण, बस एवढीच अपेक्षा असते एका गटात होणारं संप्रेषण. पण गट अंतर्गत संप्रेषण म्हणजे वेगवेगळ्या गटांमध्ये होणारं संप्रेषण. ते वेगवेगळ्या कल्चरचे असू शकतात, वेगवेगळ्या जमावाचे असू शकतात, काही त्याला म्हणतात इंटर ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय याच्यात? 2 ग्रुप पाहिजे. विचारांचे आदान प्रदान तर होतेच, पण 2 ग्रुप खूप गरजेचे आहेत. आणि इतकं म्हणजे मास कम्युनिकेशनच्या थोडासा खालचा असतो. मास कम्युनिकेशनमध्ये जनसंप्रेषण खूप मोठ्या प्रमाणावर असतं, पण गटागटांमध्ये होणारं संप्रेषण इतकं व्यापक नाही, थोडंसं कमी असतं, लोक कमी असतात. ठीक आहे, विचारांचे आदान प्रदान इथेही केल्या जाते, पण महत्त्वाचं काय? 2 ग्रुपची आवश्यकता बाबा आहे. तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाईल की एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे, हे गट संप्रेषणाचा प्रकार आहे की गट अंतर्गत संप्रेषणाचा प्रकार आहे? तर विद्यार्थी जर मुलांना शिकवत असतील तर हा ना गट संप्रेषणाचा आहे ना गट अंतर्गत संप्रेषणाचा आहे. ठीक आहे, याला आपण म्हणू शकतो डाऊनवर्ड कम्युनिकेशन, अधोगामी संप्रेषणाचा प्रकार आहे. तर कन्फ्यूज खूप करतात बरं का. गट म्हणजे एक 4-5 जण एकाच गटाचा हिस्सा पाहिजे. आता बघा ना, एक क्लासरूम आहे, क्लासरूममध्ये शिक्षक शिकवत आहे विद्यार्थ्यांना, तर शिक्षक आणि विद्यार्थी एका गटात नाही येऊ शकत ना. त्याला क्लासरूम कम्युनिकेशन थोडासा वेगळा हिस्सा आहे, एक वेगळा सबटाईप पडतो त्याचा, पण गटात नाही मोडतात, कारण की विद्यार्थ्यांचा लेवल वेगळी, टीचरची लेवल वेगळी, एका गटात ते समाविष्ट नाही होऊ शकत. बळजबरी केले तर ठीक आहे, तो वेगळा पार्ट, तो एक्झाममध्ये न कळणारा पार्ट आहे, फिजिकली कळणारा पार्ट आहे, पण माहिती असू द्या 2 वेगवेगळे गट पाहिजे. मग याचं एक्झाम्पल काय असू शकतं? तर या कंपनीचे काही लोक त्या कंपनीशी जाऊन भेटतात. ठीक आहे, किंवा जसं फॉर एक्झाम्पल वकील एक 2-4 इकडचे 2-4 वकील आहेत, तिकडचे 2-4 वकील आहेत, हे 2 ग्रुप मिळून गप्पा मारतायत, तर हे होऊ शकतं आपलं गट अंतर्गत संप्रेषणाचा एक प्रकार. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर हे गट अंतर्गत संप्रेषण काय असतं? तर 2 वेगवेगळ्या गटांमध्ये होणारं कम्युनिकेशन असतं. ठीक आहे, चलो आता एक सगळ्यात मजेदार गोष्ट आपल्या लेक्चरची सुरू होते. पुन्हा एकदा आपण तुमच्यासमोर घेऊन येतोय विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा प्रश्नपत्रिकेचा एक संच, म्हणजे प्रश्नांचा एक संच, ज्याच्यामध्ये परत एकदा आपण काही प्रश्नांची ओळख करून घेऊ, काही प्रश्नांना सॉल्व्ह करू आणि त्यांची उत्तरं समजून घेऊ, ज्याच्यामध्ये काही आम्ही बनवलेले प्रश्न असतील, पण काही एक्झाममध्ये गेलेले सुद्धा प्रश्न आहेत, ते तुम्हाला कळून येतील, मी तुम्हाला सांगेल. तर इथून पुढे हेडफोन्स लावा, मी फटाफट सगळे प्रश्न घेणार आहेत आणि सगळ्या प्रश्नांना व्यवस्थित समजून सांगणार आहे. ठीक आहे, लेट मी चेक द टाईम. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे या लेक्चरमध्ये. आय होप की आपण हे सगळे प्रश्न व्यवस्थित बसू. ठीक आहे, चला आजचा पहिला प्रश्न असेल आपला. टिंबटिंबा हे अंतर्गत व वैयक्तिक संदेशवहनाचे उदाहरण आहे. मजेदार प्रश्न, फोकस करा या गोष्टींवर. काय दिलेलं आहे? अंतर्गत व वैयक्तिक संदेशवहनाचे उदाहरण, म्हणजेच आंतरवैयक्तिक हा वेगळा शब्द आलाय आंतरवैयक्तिकला. एक व्यक्ती जेव्हा स्वतःशीच विचार करतो, एकटाच बडबडतो, स्वतःबद्दलच गप्पा करतो आणि स्वतःशीच बोलतो, तेव्हा त्याला आंतरवैयक्तिक म्हटलं जातं. मग आंतरवैयक्तिक संप्रेषणाचा प्रकार कोणता खालीलपैकी? तर तुम्हाला जवळपास उत्तर येऊन गेलं असेल की याच्यामध्ये मित्राला लिहिलेले पत्र हा एकटा स्वतःशी बोलत नाही, कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला मेमो एकटा स्वतःशी बोलत नाही, संघटनेच्या अंतर्गत पत्रव्यवहार 2-4 जण तर लागतीलच. आपल्याला असंच एक ऑप्शन पाहिजे ज्याच्यात एकच जण कामी येतो, ते म्हणजे तुमचं वैयक्तिक दैनंदिनी. स्वतःची डायरी लिहितो ना आपण, स्वतःच विचार करतो, स्वतःच लिहितो, कुणाला दुसऱ्याची गरज नाही पडत, तर त्याला म्हणतात आंतरवैयक्तिक संप्रेषण. ठीक आहे, पुढे जाऊ. शाब्दिक संज्ञापन कसे असते? खाली ऑप्शन्स खूप दिलेले आहेत. शाब्दिक संज्ञापन कसे असते? ठीक आहे, आता शाब्दिक संज्ञापनामध्ये फॉर्मल सुद्धा येऊ शकतं, इनफॉर्मल सुद्धा येऊ शकतं. बघा याच्यामध्ये फॉर्मल सुद्धा टाईप येऊ शकतो आणि इनफॉर्मल सुद्धा येऊ शकतो. तर दोघांना कन्सिडर करूनच आपल्याला व्यवस्थित. कधी कधी ना प्रश्न खूप मजेदार येतात, मलाही कधी कधी सॉल्व्ह करायला मजा येते. बघा ना, शाब्दिक संप्रेषण आता अवेळी या ऑप्शननी तुम्हाला कन्फ्यूज करून टाकलं. अरे पण जर फॉर्मल असेल तर ते वेळेवर होणार, इनफॉर्मल असेल तर ते अवेळी होऊ शकतं, ज्याची फिक्स वेळ काही नाही, कधीही होऊ शकतं. तर मला शाब्दिक संज्ञापन कसे असते? तर एक प्रकारे
मला हे उदाहरण इकडे परफेक्टली नाही घेता येणार ना, नेमकं कोणतं शाब्दिक आहे, फॉर्मल आहे की इनफॉर्मल आहे ते नाही दिलेलं. तर शाब्दिक संज्ञापन कसे असते, पुढे जाऊ. निरंतर चालणारे असते, मध्येही थांबू शकतं, निरंतरच चालत राहील याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे, आंशिक जास्त लांबही चालू शकतं ना. बघा, निरंतर आणि आंशिक हे दोन्ही ऑप्शन कटच झाले लॉजिकली. का? मध्ये थांबूही शकतं, दूरवरही चालू शकतं. तर नेमकं कसं असतं ते नाही सांगता येणार. तर एकुलता एक ऑप्शन उरलं. ऑप्शन्स एलिमिनेशन तुम्ही समजत चला. ठीक आहे, की कसे कसे ऑप्शन्स दिलेले असतात आणि एक्झाममध्ये कसं फसवलं जातं. तर एक माहिती असू द्या, शाब्दिक संज्ञापन कसे असते, शाब्दिक संप्रेषण कसे असते. खंडित असते. खंडित म्हणजे थोडं स्टॉप घेऊन मी वाट बघतो समोरचा रिप्लाय करेल, तो स्टॉप घेऊन वाट बघतो माझा रिप्लाय. खंडित खंडाच्या स्वरूपात चालतं. एक खंड, दुसरा खंड, तिसरा खंड, थोडंसं स्टॉप होत होत खंडित स्वरूपाचं असतं. ठीक आहे, पुढे जाऊ. आय होप हे दोन्ही प्रश्न तुम्हाला कळले असतील. हां, टिंबटिंब संदेशात एकमेकांची प्रतिक्रिया लगेच कळते. असा कोणता संदेश, असं कोणतं संप्रेषण आहे ज्याच्यात एकमेकांची प्रतिक्रिया खूप लवकर कळते. ठीक आहे, अनौपचारिक, बॉस बोलेल पण केव्हा नोकरांना बोलायचं हे कळत नाही, लगेच संदेश भेटणार नाही. लेखी स्वरूपात पत्र पाठवल्यानंतर त्याचं पत्र कधी येईल देव जाणो. ठीक आहे, हे तो ऑप्शन कट झालं कारण की आपलं हे आन्सर आहे. तोंडी संप्रेषण जे चालतं, मी समोर, तुम्ही समजा इफ इन केस माझ्यासमोर एक विद्यार्थी उभा आहे, त्याच्यासोबत बोललो लगेच त्याचा रिप्लाय मिळाला, त्याच्यासोबत बोललो लगेच त्याचा रिप्लाय मिळाला, खूप लवकर प्रतिसाद भेटतो ना. तोच प्रश्न होता आपला. आन्सर तुम्हाला कळून गेलं असावं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. टिंबटिंब हे समपातळीवरील संदेशवहनाचे उदाहरण नाही. समपातळी आपलं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. समपातळी म्हणजे एकाच स्तरावरचे लोक, ज्याला आपण शिकलो आहे शब्द हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. ठीक आहे, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनचे उदाहरण कोणते नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. हॉरिझॉन्टल, सेम सिच्युएशन नको, सेम लेवल नको. एकाच वर्गातील विद्यार्थ्यांनी विशिष्ट घटकावर केलेली चर्चा. विद्यार्थी एकाच वर्गातले सेम आले, हे आपलं उत्तर नाही. आपल्याला नाही विचारलंय ना, रॉंग आपल्याला टिक करायचं आहे. शिक्षक कक्षामध्ये आपापसात चर्चा झालेली असते, ती चर्चा म्हणजे सुद्धा समपातळीवरचं झालं. अरे शिक्षक शिक्षकाशी बोलतोय, समपातळी. तालुक्यातील मुख्याध्यापकाची परिषद, मुख्याध्यापक एकमेकांशी बोलतील, तर आपल्याला समपातळीवरचं नकोय. उरलं काय? कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे केलेले संज्ञापन. सांगा बरं, 10 सेकंद देतो. हे तर आपला आन्सर आहे. म्हणजे हे संदेशवहनाचं समपातळीवरचं उदाहरण नाही, म्हणून हे आपलं आन्सर आहे. पण मग हे कम्युनिकेशन कोणतं? करा मनात विचार फटाफट. हा कोणता प्रकार आहे झालेलं आहे आपलं? आय होप तुमचं उत्तर रेडी असेल. तर याचा अर्थ होतो, हे कोणतं कम्युनिकेशन ठरतं मग? कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे, म्हणजे खालून वरती झालेलं. तर याला आपण म्हणू शकतो ऊर्ध्वगामी, अपवर्ड कम्युनिकेशन. ठीक आहे, काय म्हणू शकतो आपण याला? अपवर्ड कम्युनिकेशन. चला, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला कळाले असतील. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते दूरस्थ संप्रेषणाचे उदाहरण नाही? रिमोट कम्युनिकेशनचे उदाहरण खालीलपैकी कोणकोणते नाही विचारलाय प्रश्न. फसू नका प्रश्नामध्ये, मजा घेतात कधी कधी प्रश्न. ठीक आहे, तर कोणतं नाही? बघा, टेलिकॉन्फरन्सिंग दूर असतो, तो पत्र पाठवणं तो दूर असतो. स्वाध्याय पत्रिका आणि आलेख व चित्रे, दूरस्थ संप्रेषणाचे उदाहरण कोणकोणते नाही आहे? करा विचार, 5 सेकंद देतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला उत्तर सापडून गेलं असेल. तर आलेख व चित्रे हे दूरस्थ संप्रेषणाचे उदाहरण नाही. बघा, दोन व्यक्तींमध्ये दुरून जो संवाद साधला जातो त्याला म्हणतात दूरस्थ संप्रेषण. स्वाध्याय पत्रिका जी असते ते सुद्धा एक दूरस्थ संप्रेषण आहे. ठीक आहे, टेलिकॉन्फरन्सिंग, दूरवर कोणाला कॉल केला तो कॉन्फरन्सिंग केली जाते, ते सुद्धा दूर. पत्र पाठवलं तर दूर. पण आलेख व चित्रे ही समोरासमोर दाखवली जातात. दूरस्थ संप्रेषण हे नसतं, आलेख व चित्र हे समोर दाखवलं जातं. तर हे दूरस्थ संप्रेषणाचं उदाहरण नाही आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. औपचारिक संप्रेषणामध्ये संवाद हा डॅश. औपचारिक संप्रेषणामध्ये संवाद हा डॅश. तर पहिलंच ऑप्शन आपला आन्सर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, की संवाद हा काय असतो? नियोजित स्वरूपात असतो औपचारिक संप्रेषणामध्ये. औपचारिक म्हणजे काय? फॉर्मल. ठीक आहे, फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये संवाद हा प्लॅनिंग सोबत असतो, नियोजित स्वरूपात असतो.
हे तर उद्दिष्ट तर लागतंच ना फॉर्मलला, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. बॉस नोकरांसमोर येतोय, काहीतरी बोलतोय, उद्दिष्ट असेल त्याचं काहीतरी. काल्पनिक व भावनिक असतो. हे कसं उद्दिष्टहीन नसणार, ठीक आहे. तिथे उद्दिष्टहीन असतो असं नाही, उद्दिष्टहीन नसतो तो, म्हणजेच उद्दिष्ट असतं त्याला. काल्पनिक कसं असेल, भावनिक कसं असेल. बॉस आणि नोकरांमध्ये भावना कुठंच नसते रे. तो तर डांबवतो त्याचे निर्णय तुमच्यावर. भावनिक नसतात हे, भावना शून्य निर्णय असतात किंवा भावना शून्य संप्रेषण असतं. आणि वरीलपैकी सर्व तर आपलं ऑप्शन नाहीच आहे, तर एकुलता एक ऑप्शन आपला आन्सर येईल. आय होप तुम्ही लवकर हे आन्सर देत आहेत मी सांगण्याच्या आधी. ठीक आहे, हुशार आहात सगळे. खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय लिहा. हा एक खूप नवीन पॅटर्नचा क्वेश्चन आहे. एक्झाममध्ये आलाच तर तुम्ही परत नाव घ्याल सरांचं की हाही पॅटर्न झाला होता. बघा 2 विधानं दिलेली तिथे, तर ही 2 विधानं तुम्हाला पहिले वाचायची आहे आणि खालीलपैकी कोणतं सूट होतं ते बघायचं. बघा, अधोगामी संप्रेषणाची दिशा ही खालून वर जाणारी असते. लॉजिकली अधोगामी संप्रेषण हे वरून खाली असतं. जिथे अधोगती होते, अधोगती म्हणजे ढासळणं ना, खाली जाणं, तर अधोगामी म्हणजे वरून खाली. तर हे आन्सर म्हणजे हे विधान चूक आहे. यांचं म्हणणं आहे खालून वर. ऊर्ध्वगामी संप्रेषणाची दिशा ही वरून खाली असते. नाही, ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर, तर इकडे वरून खाली दिले म्हणजे ही ऑप्शन चुकीचं. तर खालीलपैकी मला असं ऑप्शन शोधायचं आहे ज्याच्यात दोन्ही विधान चुकीचे दिले, तर ते म्हणजे उत्तर कोणतं येईल आपलं? चौथं. ठीक आहे, विधान अ व विधान ब दोन्ही चूक आहेत. ठीक आहे, चला हेही तुम्हाला कळलं असेल. पुढे जाऊया. नेक्स्ट, कोणत्या संप्रेषणाची दिशा समान स्वरूपाची असते? कोणत्या संप्रेषणाची दिशा समान स्वरूपाची असते? एकच असं संप्रेषण आहे ज्याच्यामध्ये समान स्वरूपाची दिशा असते, ते म्हणजे तुमचं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. म्हणजेच उत्तर तुम्हाला येत असेल, इकडे तर काही सॉल्व्ह करायची गरज नाही. समपातळीवरील संप्रेषण. ठीक आहे, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. अभियांत्रिकीला एकाच वर्गात प्रवेश असणाऱ्या 2 मित्रात होणारे संप्रेषण कोणत्या प्रकारचे असेल? याच प्रश्नाचं वेगळं स्वरूप, सेम अर्थबोध खाली होईल तुम्हाला की यार इंजिनिअरिंगच्या सेम वर्गातले 2 मित्र एकमेकांमध्ये बोलतात, कोणतं कम्युनिकेशन? पण ऑप्शन्स इकडे समपातळीवरील कम्युनिकेशन पण होऊ शकत होतं, पण ते ऑप्शन दिलेले नाही. तर इकडे मला आन्सर टिक करावं लागेल, अनौपचारिक कम्युनिकेशन. इनफॉर्मल कम्युनिकेशन होईल मित्रांमध्ये, मित्र आले की अनौपचारिक. आणि समपातळीवरचं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. समपातळीवरील संप्रेषणाचे वैशिष्ट्य नाही. परत तोच प्रश्न पण थोडासा आलटून पालटून विचारले, थोडंसं फिरवलं याला की खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य, आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते, हे समपातळीवरचं नाही. तर बघा, समान पातळीमध्ये अनौपचारिकता असते, इन्फॉर्मॅलिटी असते, समन्वय साधला जातो. औपचारिकता समपातळीमध्ये इतकी इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की समान पातळीमध्ये औपचारिकता कुठून आली? औपचारिकता कुठे येते? डाऊनवर्ड किंवा अपवर्ड कम्युनिकेशनमध्ये. ठीक आहे, मोस्टली अपवर्ड कम्युनिकेशनमध्ये औपचारिकता खूप गरजेची असते. ठीक आहे, पण अनौपचारिकता ही समपातळीवरचं उदाहरण आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय कोणतं नाही, तर एकच आन्सर त्याचं येईल, अनौपचारिकता. ठीक आहे, समजून घेत चला, प्रश्नांमध्ये फसू नका. सॉरी, औपचारिकता. बघा, समपातळीवर आहे, म्हणजेच तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. समपातळीवर म्हणजे एक मित्र दुसऱ्या मित्राशी बोलतोय. ठीक आहे, तर कोणतं नाही दिलेलं आहे मला सांगा, याच्यात औपचारिकता येईल का? मित्र मित्रांमध्ये बोलतोय, फॉर्मॅलिटी काय असते? काहीच नाही. कोणी काही म्हणेल एखाद्या मित्राला, मित्र असतो तो जीवाभावाचा, काही म्हणू शकतो. औपचारिकतेला तिथे वाव नसतो. आपल्याला प्रश्न विचारला नाही म्हणून हे व्यवस्थित आन्सर आपण टिक केलं. ठीक आहे, पुढे जाऊया. खालीलपैकी संदेशवहनाच्या कोणत्या प्रकारात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेला संवाद मोडतो? व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आपला फोकस आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नेमकं कोणत्या संवादाचं माध्यम आहे? आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असतं काय? मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला, चाहे तो झूमवर असो, व्हॉट्सॲपवर असो, डुओ असो किंवा गुगल मीट असो, कशावरही मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतोय, तर याच्यामध्ये मी जे बोलतोय ते तुम्ही ऐकताय आणि माझे हावभाव सुद्धा तुम्ही डोळ्याने बघताय. म्हणजे मी तुम्हाला दिसतो सुद्धा आहे दृक, आणि ऐकू सुद्धा येतोय श्राव्य, दृकश्राव्य. तर मला एक ऑप्शन असं शोधावं लागेल ज्याच्यात दृकश्राव्य कम्युनिकेशन हा एक अर्थबोध होतोय मला. तर आन्सर तुम्हाला आतापर्यंत येऊन गेलं असेल. 5 सेकंद देतो.
आन्सर तुम्ही टिक केलं व्यवस्थित, ठीक आहे. चला, आय होप की सगळ्यांनी योग्यच आन्सर टिक केलेलं असेल. दुतर्फी दृकश्राव्य. बघा याच्यामध्ये मजा कशी घेतली आहे. सॉरी, 1 मिनिट फक्त. चलो आगे. प्रश्न कुठे राहिला. ठीक आहे. याच्यामध्ये बघा मजा कशी घेतली आहे. दृकदृश्य शब्द कसे फिरवलेले. दृकदृश्य, तर थोडक्यामध्ये मला दृकश्राव्य पाहिजे होतं, म्हणून आन्सर इकडे तुम्हाला टिक करावं लागेल. दुतर्फी दृकश्राव्य संप्रेषण. 2 तर्फे म्हणजेच काय, तोही बोलेल मीही बोलेल एखाद्याला व्हिडिओ कॉल केल्यानंतर, ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला हे आन्सर कळून गेलेले असावेत, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी सशब्द संज्ञापनाची उदाहरणे कोणती. सशब्द, ज्याच्यात शब्द वापरले जातात त्याची उदाहरणे कोणती. ऑप्शन्स थोडेसे कन्फ्यूज केलेले आहेत. हे पण वगैरे वगैरे, ठीक आहे. शब्द पाहिजे मला, तर लिहिण्यामध्ये शब्द लागतात, ऐकण्यामध्ये शब्द लागतात, बोलण्यामध्ये शब्द लागतात, वाचण्यामध्ये शब्द लागतात, ठीक आहे. प्रत्येकामध्ये शब्द असतो बघा. तर उदाहरणे कोणती. आन्सर काय टिक करणार. आन्सर टिक करावं लागेल मला. सर्व उदाहरणे शब्दांची आहे, शाब्दिक संप्रेषणाची आहे, सशब्द संप्रेषणाची आहे. 13व, व्यक्तीने स्वतःसोबत साधलेला संवाद म्हणजे काय. इंट्रापर्सनल म्हणजेच मराठीतून काय म्हणता येईल त्याला, आंतरवैयक्तिक. इंट्रा अंतर लक्षात ठेवा. आंतरवैयक्तिक इंट्रापर्सनल. इंटरपर्सनलला म्हणतात व्यक्ती अंतर्गत. तर फरक म्हणजे कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे. याचे आन्सर तुम्हाला येऊन गेलं असेल. आंतरवैयक्तिक संप्रेषण होय. एक व्यक्ती स्वतःसोबतच जेव्हा बोलतो तेव्हा त्याला म्हणतात आंतरवैयक्तिक संप्रेषण. पुढे जाऊ. खालीलपैकी कोणता पर्याय देहबोलीचा भाग नाही. देहबोली, हातवारे, काहीतरी करणं, देहबोलीचा भाग कोणता प्रकार नाहीये सांगा. उभे राहण्याची लकब, हातवारे आलं, देहबोली आली. हातवारे करतोय, देहबोली आली. चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली आली. पण एखादा डायरेक्ट बोलतोय तर शब्द आले, म्हणजेच आन्सर आपलं काय होऊन जाईल, बोलणे. डॅश निशब्द संज्ञापन आहे, ठीक आहे. कोणतं निशब्द संज्ञापन आहे. आय थिंक तुमचं आन्सर आलं असेल आतापर्यंत. ज्याच्यात शब्दाचा वापरच होत नाही तर एकच आहे, हुंकार. या तिन्ही शब्दांमध्ये शब्द लागतात. भाषणात शब्दांची गरज, पत्रात शब्दांची गरज, वर्तमानपत्रात शब्दांची गरज. पण हुंकार जे म्हणतो आपण, किंवा एखाद्याला होकार दिला, हुंकार दिला, ठीक आहे, तर फक्त केलेल्यावर काही शब्द नसतात. सो दॅट्स वाय निशब्द संज्ञापन म्हणजेच हुंकार, ठीक आहे. पुढे जाऊ. समपातळीवरील संप्रेषणाची वैशिष्ट्य कोणती. समान पातळीवरील संप्रेषणाची कोणकोणती वैशिष्ट्य आहे. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, परत प्रश्न आलेला आहे हा, ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्हाला टिक करावं लागेल. 1, 3 and 4 म्हणजेच अनौपचारिकताही असते त्याच्यात. मजेशीरपणे बोलतात ना, अनौपचारिकता असणार. समन्वय त्याच्यामध्ये नेहमी असणार. चौथं म्हणजे संवादाद्वारे विचारांचे आदान प्रदान होईल. पण समपातळीमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ कुठून आलं, म्हणून ते कॅन्सल होऊन 1, 3, 4 आन्सर आपलं डी. ग्रेपवाईन संप्रेषण हे डॅश प्रकारचे असते. आता ग्रेपवाईन म्हणजे काय, परत जुने मुलं ज्यांनी नवीन मुलं जुने मुलं तर व्यवस्थित सांगून देतील आता, पण ज्यांनी पाहिलंच नाहीये ग्रेपवाईन, द्राक्षाचं गठ्ठा कसा असतो द्राक्षाचा, ठीक आहे. ग्रेपवाईन म्हणजे थोडक्यात समजून घ्या, हे द्राक्षाचा एक गठ्ठा आहे, ठीक आहे. याच्यामध्ये होतं काय, एक व्यक्ती एक जणाला किंवा 2 जणांना बोलतो, ते 2 जण परत आपापल्या 2 वेगवेगळ्या मित्रांना बोलतात, हे 2 जण परत 10 वेगवेगळ्या मित्रांना बोलतील. असं हे द्राक्षासारखं दिसत नाही संप्रेषण, ठीक आहे, द्राक्षाच्या त्या गठ्ठ्यासारखं, म्हणून याला म्हणतात ग्रेपवाईन कम्युनिकेशन, ठीक आहे. तर हे थोडक्यात गॉसिप्स याची खूप मोठी खासियत आहे. गप्पा छप्पा गॉसिप्स आपण करतो ना, की एखादी नवीन मुलगी आपल्या कंपनीत कामाला आली तर जे गॉसिप्स मुलांमध्ये सुरू होईल की अरे ती कुठे राहते, अरे तिचं नाव काय, अरे तिची इन्स्टा आयडी द्या, अरे ती फेसबुकवर आहे का, अरे तिचं हे नाव. मग ते मित्र परत दुसऱ्यांना बोलतील, अरे तुला कळलं का, तो हा म्हणत होता, अरे त्यांनी सांगितलं की असं असं झालंय वगैरे. परत ते 10 जणांना बोलतील, म्हणजे गॉसिप्स जशा गप्पा पळत जातात इकडून तिकडे, ठीक आहे. सो ग्रेपवाईन संप्रेषण हे डॅश प्रकारचे असते सांगा.
ऑप्शन तुमचा आन्सर येऊन गेलं असेल. समपातळीवर असणार, गॉसिपचे बॉस सोबत गॉसिप करता येत नाही, तर अनौपचारिक प्रकारचे असते, याच्यात इन्फॉर्मॅलिटी असते. ठीक आहे, पुढे जाऊया. 18 नंबर, माध्यमरहित आंतरव्यक्ती बोली संज्ञापनात भौतिक साधनांपैकी कोणते साधन. खूप मजेदार आणि कॉमेडी म्हणण्यापेक्षा जटिल प्रश्न आहे हा एक. काय दिलेलं आहे? माध्यमरहित, पुढे आंतरव्यक्ती म्हणजे आपला आला इंट्रा, एक व्यक्ती स्वतःसोबतच जेव्हा बोलतो. भौतिक साधनांपैकी कोणतं साधन चॅनल माध्यम म्हणून निवडले जाते. आता मला एक हिंट भेटून गेली बघा की हे काय माध्यम रहित आहे, म्हणून बाकी सगळे माध्यम असल्या कारणाने एकच ऑप्शन मी इकडे निवडून टाकेल की माध्यम रहित कम्युनिकेशन म्हणजे थोडक्यात कोणतं माध्यम, तर हवा. बाकी तर ऍक्च्युअल माध्यम आहे ना, हवा हे नॉर्मली माध्यम नसणारच. जेव्हा स्वतःसोबतच गप्पा करतोय बडबड, ठीक आहे, माध्यमच नाही ज्याला काही, उगं बडबड 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 चालू आहे स्वतःसोबतच. एखादा वेळा स्वतःसोबतच बडबडत नाही का, तसं. पुढे 19 नंबर, चिन्हे, खानाखुणा, देहबोली, चित्रे यांचा वापर टिंबटिंब संप्रेषणात होतो. काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये? चिन्हे, खानाखुणा, देहबोली आणि चित्रे याचा वापर कशासाठी होतो? बघा, चिन्हांमध्ये शब्द असतात का? नाही. खाणाखुणांमध्ये शब्द असतात का? नाही. देहबोलीमध्ये शब्द वापरले जातात का? नाही. चित्रांमध्ये शब्द वापरले जातात का? नाही. मग हे चारही ऑप्शन एकाच याच्यात बसणारं नेमकं कोणतं? तर अशाब्दिक संप्रेषण, ज्याच्यामध्ये शब्द वापरलेच जात नाही. थोडक्यामध्ये तेच आपलं आन्सर होईल. चलो नेक्स्ट बघूया. ठीक आहे, थोडंसं काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. व्हिडिओ व्यवस्थित बघा. नो की एवढा लांबलचक व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडंसं बोर होतं, झोप यायला लागते, पण काळजी करू नका. समोर ध्येय ठेवा, भिंतीवर चिटकवा की मला नेटसेट यावेळेसची क्रॅक करायचीच आहे. ठीक आहे, थोडंसं ध्येय असलं तर बरोबर उमेद येते आणि इन्स्पिरेशन चालू राहतं. मीही तुमच्यासारखं जेव्हा शिकायचो लहानपणी, व्हिडिओज बघायचो, तेव्हा मला अर्ध्या तासानंतर पाऊण तासानंतर बोर व्हायला लागायचं. पण काळजी करू नका, थोडंसं हातपाय हलवा, फ्रेश व्हा, स्टॉप करून व्हिडिओ, पाणी वगैरे प्या आणि परत पुढचे प्रश्न पहा, कारण की खूप महत्त्वाचे आणि यापैकी एखादा रिपीट झालाच तर तेवढे 1-2 मार्क ते तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही नाव घ्याल. बस मला तेवढंच पाहिजे की तुम्हाला मार्क्स भेटले पाहिजे. कम्युनिकेशनमध्ये एकही मार्क जाता कामा नये. पुढचा प्रश्न, फॅटिक कम्युनिकेशन ही संज्ञा काय संदर्भित करते? फॅटिक कम्युनिकेशन, फॅटिक म्हणजे थोडक्यात याला मी तुम्हाला समजून सांगू शकतो. हा पार्ट आपला झालेला नाही आहे, पण एवढा डिटेलमध्ये नसल्या कारणाने इथे समजून सांगतो. फॅटिक कम्युनिकेशन म्हणजे शॉर्ट कम्युनिकेशन, लघु संप्रेषण, ज्याच्यात थोडं थोडं कम्युनिकेशन असतं, छोटं छोटं. जसं हाय हाय, अनोळखी आहे ना एखादा, समजा एखादी मुलगी दिसली जाताना, मुलगा दिसला जाताना, अनोळखी आहे, हाय ब्रो, व्हॉट्सअप, एव्हरीथिंग इज ओके. बस तो म्हटला इट्स ओके ब्रो, व्हॉट अबाउट यू? आय एम ऑल्सो फाईन. ओके देन सी यू. संपलं. छोटंसं कम्युनिकेशन, शॉर्ट कम्युनिकेशन. हाय, हॅलो, हाव आर यू, हे जे असतात ना याला म्हणतात फॅटिक कम्युनिकेशन. तर खालीलपैकी नेमका काय संदर्भ लागतो याच्यामध्ये? ठीक आहे, तर याचा आन्सर बघून घ्या, समजून घ्या. याला थोडंसं एक्सप्लेन करतो मी. शाब्दिक अथवा अशाब्दिक संज्ञापन. दुरून जातोय, एक दूरवर मित्र दिसला, आपण हात दाखवतो ना त्याला, फक्त बोलत काहीच नाही, हात दाखवतो फक्त, किंवा असं करतो कोणी ओळखीचं दिसलं तर. म्हणजेच काय, नमस्कार काका, तोंडाने बोलत नाही, दूर आहे ना, ऐकूच येणार नाही, सेन्सच नाही काही बोलण्याचा, दुरूनच आपण असं करतो किंवा हाय हॅलो करतो, बस एवढंच. ठीक आहे, तर शाब्दिकही असू शकतं, अशाब्दिकही असू शकतं. पुढे जाऊ, संज्ञापन ज्याला माहिती मूल्यापेक्षा सामाजिक मूल्य अधिक आहे. माहिती मूल्यापेक्षा सामाजिक मूल्य. सामाजिक मूल्य म्हणजेच काय? इनफॉर्मॅलिटी, याला म्हणतात सामाजिक मूल्य. आणि फॉर्मॅलिटी म्हणजे त्याच्यामध्ये डेटा खूप असतो ना फॉर्मॅलिटीमध्ये, म्हणून माहिती मूल्य. थोडक्यात शब्दांमध्ये खेळ असा देतात एक्झाममध्ये. तर आय होप तुम्हाला हे कळालं असेल. तर हेच आपलं आन्सर राहील. हे एकदम परफेक्ट आपल्या शॉर्ट कम्युनिकेशनला बसतं. शॉर्ट कम्युनिकेशनमध्ये माहिती भीती काही जास्त नसते, पण सामाजिक मूल्य असतात. म्हणजे थोडक्यात मैत्री दिसली पाहिजे, बस भावना पोचल्या पाहिजे, शब्द असो इशारे असो. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. इथून पुढच्या आपल्या एक्झाममध्ये झालेले प्रश्न आहेत, प्लीज लक्ष द्या, आपल्याकडे बिलकुल थोडासाच वेळ आहे. संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? 2-2, 3-3 सेकंद देतो आणि मग नंतर एक्सप्लेन करतो. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सॉल्व्ह करा.
संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर बी ऑप्शन आपला आन्सर असेल. हे चूक का? वाचा. निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. अरे निशब्द जरी असले तरी त्याच्यात संस्कृतीची जाणीव असते आणि सोबतच त्याला संदर्भ अपेक्षित असतो. फॉर एक्झाम्पल रेड लाईट हा निशब्द संप्रेषणाचं एक उदाहरण आहे, पण संस्कृतीची जाणीव आहे. काहीही कलर्स नाही दाखवले जाते, एक लाल लाईट आणि त्याच्यात संदर्भही असतो. काय? लाल लाईटवरून तुम्हाला हा संदर्भ लागतो की आता थांबायचं आहे. संदर्भ निरपेक्ष म्हणजे संदर्भहीन, ज्याच्यात अर्थच नाही काही. आता सिग्नलवर रेड लाईट असतो पण काहीतरी अर्थ आहे ना त्याचा की आता थांबा, तर संदर्भ असतो ना त्याच्यात, मग निरपेक्ष कसं म्हणता येईल? कळलं? म्हणून हे रॉंग आहे आणि बी आपलं आन्सर आहे. पुढे जाऊया. मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, व्यक्ती अंतर्गत संज्ञापन, गट संज्ञापन, जनसंज्ञापन असे वर्गीकरण केले जाते. हे आपल्याला माहिती आहे, पण हे कोणत्या निकषावर केले जाते, कशाच्या आधारावर हे प्रकार पडतात? तर हे सगळे आपण पाहिलेले इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, फेस टू फेस, हे कशाच्या आधारावर? एजंट्स किती आहे, लोक किती आहेत, त्याच्यात रिलेशन काय किंवा संख्या किती. एकटा असेल तर इंट्रापर्सनल, दोन असतील तर इंटरपर्सनल. ठीक आहे. मोठा ग्रुप असेल तर गट संप्रेषण आपण त्याला म्हणतो. खूप जास्त असेल, अति जास्त, तर मास कम्युनिकेशन आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. मास मीडिया आपण त्याला म्हणतो. तर थोडक्यामध्ये मला आन्सर टिक करावं लागेल याचं, की संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर आपण ठरवतो की ते गट संप्रेषण आहे, जनसंज्ञापन आहे, की व्यक्ती अंतर्गत संज्ञापन आहे, की स्वसंज्ञापन आहे. ठीक आहे. स्वसंज्ञापन म्हणजे आंतरवैयक्तिक, हाच स्वसंज्ञापनाचा अर्थ आहे. स्वसंज्ञापन म्हणजेच आंतरवैयक्तिक, म्हणजेच इंट्रापर्सनल. ठीक आहे. तर सी ऑप्शन आपलं आन्सर असेल. पुढे, संगणकाद्वारे लिहिलेला मजकुराच्या संदर्भात पुढील निशब्द चिन्ह संचातील वेगळा घटक ओळखा. कम्प्युटरमध्ये जे आपण निशब्द संकेत चिन्ह वापरतो त्याची लिस्ट आहे, त्याच्यामधला ऑड मॅन आउट आपल्याला ओळखायचा आहे, वेगळा शब्द. बघा आता याच्यामध्ये काय, थोडंसं इकडे आता तुम्हाला समजून सांगावं लागेल. बघा, बोल्ड केलेलं अक्षर हे कशात वापरतो आपण? कम्प्युटरमध्ये वर्डपॅडवर वापरतो ना आपण. वर्डमध्ये आपण एखादा अक्षर बोल्ड करतो ना. भावचिन्ह, इमोजी, इमोटिकॉन हे आपण वर्डमध्ये वापरत नाही. ठीक आहे. तिरपे अक्षर, इटॅलिक लेटर कर, आयटॅलिक नाही ते इटॅलिक पाहिजे, आयटॅलिक लिहून टाकले त्यांनी. इटॅलिक करतो आपण, तर थोडंसं आपण तिरपा अक्षर कुठे? वर्डमध्येच. तर हा पण वर्डचा एक पार्ट. अधोरेखित, अंडरलाईन कुठे करतो अक्षराला आपण? अधोरेखन, ते सुद्धा वर्डमध्ये, हा सुद्धा वर्डचा पार्ट. तर ऑड मॅन आउट आपला कुठला उरला? जे आपण इमोटिकॉन कशात वापरतो? पीपीटी मध्ये वापरू शकतो. ठीक आहे. तर कम्प्युटरमध्ये भावचिन्ह आपण पीपीटीत वापरू शकतो, वर्डमध्ये नाही. तर आपण त्या भावचिन्हाला एक वेगळा घटक म्हणून समजू शकतो. तर आपलं करेक्ट आन्सर काय पाहिजे हे तुम्हाला कळलंच असेल. ठीक आहे. आन्सर पाहिजे तुमचं भावचिन्ह. पुढे जाऊया. ट्रॅफिक सिग्नल्स हे डॅश संप्रेषणाचे उदाहरण आहे. काही वेळ नाही लागला पाहिजे, दिसताच आन्सर. असे प्रश्न तुमचा वेळ वाचवतात. ज्याच्यात शब्दाचा वापरच नसतो, अशाब्दिक संप्रेषण. असे छोटे छोटे प्रश्न आले, पटकन सॉल्व्ह करून पुढे जायचं. खुश होत राहायचं नाही. खुश झाले, टाइम गेला. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या गोष्टी निशब्द संज्ञापनाची उदाहरणे आहेत? ज्याच्यात शब्द वापरले जात नाही, कोणत्या गोष्टी? निशब्द. ठीक आहे. कोणत्या आहेत विचारले नाहीत नाही. काय प्रश्न आहे? कोणते आहेत? तर हुंकारमध्ये शब्द निशब्द आहे ना, हुंकारमध्ये शब्द नसतात, इमोटिकॉनमध्ये शब्द नसतात, उसासा घेतला जातो त्याच्यात शब्द नसतात. पत्र हे एक असं आहे ज्याच्यात शब्द असतात. आपल्याला निशब्द पाहिजे, म्हणजे 1, 2, 4. आन्सर तुमचा यायला पाहिजे डी, 1, 2 आणि 4. पुढे जाऊया. स्वसंवाद, संवाद, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन हे संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निकषांवर बोललेले आहेत? पुन्हा प्रश्न रिपीट झालाय की हे प्रकार कशावर पडतात? तर एकच गोष्ट यार, पुन्हा प्रश्न रिपीट झालाय, आन्सर सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या हा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे आणि एक्झाममध्ये हा प्रश्न खूप वर्ष रिपीट झालाय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. बऱ्याच वर्षी हा प्रश्न एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे. काय सांगता येतं या एक्झाममध्ये येऊ शकतो की कशाच्या निकषावर हे प्रकार पाडले जातात?
पुढे खालीलपैकी कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण आहे ज्याच्यात शब्द वापरले जात नाही ते कोणते? पत्रलेखनात शब्द लागतात, बोलण्यामध्ये शब्द लागतात, मौन आणि शांतता आणि चेहऱ्यावरील हावभाव निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही. ओके, मी प्रश्न चुकीचा वाचला होता. कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही म्हणजे शाब्दिक कोणतं आहे, शब्द कशात लागतात? ठीक आहे, तर तुमचा आन्सर याच्यात येऊन जाईल, तुम्हाला कळून गेलेलं असेल. तर पत्रलेखनामध्ये मला शब्दाची गरज असते, त्याच्यामध्ये मला बोलण्याचा वेग दिलाय, वेग बोलणं नाही, वेगमध्ये शब्दाची काय गरज? ठीक आहे, मौन आणि शांतता शब्द गरज नाही, चेहऱ्यावरील हावभाव शब्दाची गरज नाही, पत्रलेखनात शब्द नेहमी लागतात. पुढे जाऊया. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद परत तोच प्रश्न आय थिंक एक्झाममध्ये रिपीट झालेला. ठीक आहे, हे एक्सप्लेन नाही करत बसत, सेम प्रश्न आहे. जर निकष विचारले आणि त्यात व्यक्ती काउंट केले जात आहेत, एक व्यक्ती इंट्रापर्सनल, दोन व्यक्ती इंटरपर्सनल, एक गट ग्रुप कम्युनिकेशन, दोन गट इंटरग्रुप कम्युनिकेशन किंवा आपण त्याला म्हणतो गटांतर्गत संप्रेषण. ठीक आहे, जनसंज्ञापन, मास मीडिया, संख्येवर गरजेचं आहे ना हे, तर संख्या तुम्हाला निकष म्हणून सांगता येईल. ठीक आहे, खूप वेळेस रिपीट झालेला हा प्रश्न. 23 सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन देते? सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक, जी गोलमेज परिषद होते ती कोणत्या संप्रेषणाला प्रोत्साहन देते? गोलमेज परिषद. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या देशांचे वेगवेगळे हेड पुढे आलेले असतात. ठीक आहे, सगळ्या देशांचे हेड्स जे आहेत ते एकसाथ येऊन काहीतरी चर्चा करतात. तर काय उत्तर यायला पाहिजे याचं? सहभागी व्यक्तीमधील आंतरक्रियात्मक संज्ञापनाला हे प्रोत्साहन देतं, कारण की गोलमेज परिषद काय असते, चार चौघं आपापले विषय घेऊन आलेले असतात आणि ते सगळ्यांसमोर मांडतात, म्हणजे त्याच्यात काय होतं, आंतरक्रिया होते या संज्ञापनात. अधोगामी आणि ऊर्ध्वगामी म्हणता येणार नाही, कारण की सगळ्या देशाचे हेड हे हॉरिझॉन्टल लेवलला असतात, समान पातळीला असतात. एकेरी व एकदी संज्ञापन, एकेरी नसतं हे, एक इंडियाचा कोणी बोलला तर दुसऱ्या देशाचा कोणीतरी रिप्लाय करेल, हे एकेरी संभाषण नसतं, दुहेरी असतं. ठीक आहे, पुढे जाऊया. तर हा आपला लास्ट प्रश्न होता. तर आय होप की आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला व्यवस्थित वेळेवर संपलाय. आय होप आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आणि ते जे सिलेबस बाहेरचे प्रकार होते ते पण कळाले असतील. इथून पुढचं लेक्चर आय थिंक मी ठेवेल एक तर मास मीडियावर, मास कम्युनिकेशनवर किंवा क्लासरूम कम्युनिकेशनवर. मे बी आय थिंक 1-2 टॉपिक तेही सिलेबसमधले आहेत, तर आपल्याला कुठला मिस नाही करायचा आहे, सगळे घेऊयात आपण. या लेक्चरमध्ये काही डाऊट असतील तर कृपया करून तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात, लिहू शकतात, वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. आणि आज मी बोर्डवर नाही लिहिणार, आज लिहून आणलं आहे. थँक्यू.